नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। राजू शेट्टी, सतेज पाटील, धनंजय महाडी, गणपतराव पाटील विरोधात पण जयसिंगपुरात यड्रावकरांचा दबदबा कायम। जयसिंगपूर पालिकेवर यड्रावकरांचेच वर्चस्व। जयसिंगपूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने 26 पैकी 20 जागा जिंकून एकतर्फी सत्ता काबीज केली, तर विरोधी शिरोळ तालुका विकास जनसंघर्ष आघाडीला 5 तर 1 अपक्ष उमेदवारानेही खाते उघडलं आहे। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरानजीक यात्री निवास मधील पालिकेच्या कार्यालयात आज रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी झाली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे। नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर उतरले होते। त्यांच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, आमदार सतेज पाटील तसेच महाडी गटाने एकत्र येत जोरदार युती केली होती। मात्र ही सर्व ताकद एकवटूनही यड्रावकर गटाला रोखण्यात विरोधकांना अपयश आले। या निकालामुळे जयसिंगपूर शहराच्या राजकारणात यड्रावकर कुटुंबाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून शाहू आघाडीच्या विजयाने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। विजय मिळताच शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। नगरपालिकामध्ये 3 नगरपालिकेपैकी 2 नगरपालिकेमध्ये प्रचंड अशा मताधिक्यानं नगराध्यक्षपदासह नगरसेवक त्या शिरोळ तालुक्यातल्या जनतेनं, विशेषतः जयसिंगपूर आणि कुरुंदवाड्याच्या जनतेनं जे दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये जी सत्ता दिली त्याबद्दल त्या दोन्ही शहरातील जनतेचं मनापासून या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। खरं म्हणजे महायुती ही एकसंघ लढावी अशी आमची भूमिका होती, पण ते झालं नसल्यामुळं काही शिरोळमध्ये काही प्रमाणामध्ये काही थोड्या मतामध्ये आमच्या सीटा गेल्या, पण इथनं पुढच्या काळामध्ये ह्या झालेल्या गोष्टीचा धडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये महायुती सर्वांनी एकत्र येऊन लढावं, त्यासाठी भविष्य काळामध्ये सुद्धा निश्चित प्रयत्न आपण करू। या पद्धतीनं या तिन्ही शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 5-7 वर्षांमध्ये करून त्याच्यापेक्षा दुपटीनं अधिक वेगानं या शहराचा विकास आणि लोकांच्या सामान्य ज्या गरजा आहेत त्या पुऱ्या कशा होतील या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न। हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।